मी आरती आणि स्टिचिंग लवर आरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एक ब्लाउज कटिंग केलेलं होतं, ते म्हणजे हे ब्लाउज गुलाबी कलरचं। तर आता आपण याची कटिंग तर बघितलीच आहे, तर आता आपण या व्हिडिओमध्ये त्याची स्टिचिंग बघूया। खूप सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला स्टिचिंग करण्याची जे पद्धत आहे माझी, मी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून यानंतरचे जे काही व्हिडिओ मी अपलोड करेन त्यांची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर चला मग आता आपण वेळ वाया न घालता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आता आपण जो बॅक साईडचा गळा असतो, म्हणजे पाठीची मागची जी बाजू असते, आपण ते बाजू तयार करून घेऊया। त्यासाठी तुम्ही बघू शकता की आपण अगोदर ह्या टक्स पॉइंट दिलेला होता आणि आपण एवढी जागा सोडून हा टक्स पॉइंट जो आहे तो याला दिलेला आहे। तर सर्वात अगोदर हा जो कापड आहे हा आपल्याला असा सरळ ठेवावा लागेल। जी याची उलट बाजू आहे ती आपल्याला खालच्या साईडने ठेवावी लागणार आहे आणि वरच्या साईडने हा जो भाग आहे, हा जो प्लेन भाग आहे तो प्लेन आपल्याला व्यवस्थित असा ठेवावा लागणार आहे। आणि नंतर त्याच्यावर हे जे अस्तर आहे, सरळ भागावर आपल्याला अस्तर व्यवस्थित सेट करून घ्यावं लागणार आहे। जर कोणी बिगिनर असेल, म्हणजे नवीन जर शिकणारे असेल, तर त्यांनी टाचपिना वापरावा। कारण नवीन शिकणाऱ्याच्यांनी काय होतं, हा जो कपडा आहे हा चोडाबोडा होतो, व्यवस्थित ते त्यांच्याच्याने व्यवस्थित अटॅच होत नाही अस्तर मेन फॅब्रिकला, जे ब्लाऊज शिवायचं असते आपल्याला। म्हणून त्यांनी व्यवस्थित असं अगोदर सर्व ठिकाणी त्याला टाचपिना जे आहे ते लावून घ्यायच्या आणि टाचपिना अशा व्यवस्थित सेट करून घ्यायचा। आणि सर्वात अगोदर जो गळा आहे तो गळा आपला तयार करून घ्यायचा। तर गळ्यावरती अशी जे गोल राऊंडमध्ये जसा गळा असेल, तुमचा गळ्याचा शेप कुठलाही असू शकतो, तुम्हाला सर्वात अगोदर गळा जो आहे तो असा व्यवस्थित करून घ्यायचा आहे। गळ्यावर व्यवस्थित ते शिलाई जे आहे ते आपल्याला मारून घ्यायची आहे आणि गळ्याच्या आतमध्ये जो कापड उरतो तो कापड जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की आपण हा जो गळा आहे तो तयार केलेला आहे। तर आता जो आतमधला कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की आपली जी शिलाई आहे ते याला मारणं झालेली आहे। आतमधला जो एक्स्ट्राचा कापड होतो तो सुद्धा मी कट करून घेतला। त्यानंतर याला छोटे छोटे असे जे आहेत ते असे कैचीने आपल्याला असं छोटं असं कट करून घ्यायचं आहे। हे पूर्ण राऊंडला आपल्याला असंच करायचं आहे, कारण आपण जेव्हा हे उलटू तेव्हा आपला जो गळ्याचा आकार आहे तो जसच्या तसा आपला आला पाहिजे। म्हणून आपल्याला असे छोटे छोटे टक्स जे कट आहेत ते याला मारावे लागणार आहे। तुम्ही बघू शकता मी सर्व ठिकाणी मारलेले आहे। नंतर आता आपल्याला हा जो कापड आहे तो असा आतमध्ये टाकायचा आहे आणि असा सेट करून घ्यायचा आहे। आणि आता गळा आपला तो तयार झालेलाच आहे। आता गळ्यावर सुद्धा आपल्याला टीप जी आहे ती अशी मारून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे आपला गळा जो आहे तो असा तयार होत आहे। तर गळा तयार झाला तर आता आपण याच्यावरती एक टीप मारून घेऊया अगोदर। आता तुम्ही बघू शकता की याच्यावर आपल्याला टीप मारणं आपली झालेली आहे। आता आपल्याला असं उलट करायचं आहे। आता असं उलट केल्यानंतर आपल्याला शोल्डरपासून अशी एक शिलाई घ्यायची आहे। शिलाई जी आहे ती जाड असायला हवी, कारण फक्त आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे, म्हणजे आपला कापड इकडचं तिकडे जाता कामा नाही आणि सेम टू सेम जो आहे तो एकाला एक जो आहे तो व्यवस्थित असा अटॅच झाला पाहिजे। म्हणून आता आपण असं करून नंतर आर्महोल नंतर हा पूर्ण असं पूर्ण जे आहे इकडनं अशी पूर्ण स्टिच जी आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे। आता आपल्याला टक्स मारायचे आहेत। आपलं ते काटून सुद्धा झालेलं आहे। आता टक्स मारायचे कसे, तर अगोदरच आपण निशाण केलेलं होतं। आता आपल्याला ते असं उलट घ्यायचं आहे।
खालच्या बाजूने. आता खालच्या बाजूने मी तुम्हाला दाखवते. खालच्या बाजूने थोडं जास्त अंतर घ्यायचं आणि जसं जसं आपण वरच्या साईडला येऊ हे अंतर जे आहे ते तसं कमी कमी जे आहे ते असं करत यायचं आणि त्याच्यावर आपल्याला असं व्यवस्थित टीप मारून घ्यायची. तुम्हाला 2 टीप मारायचं आहे. याचं अंतर जे आहे ते 4 इंच एवढं याचं अंतर आपल्याला मारून घ्यायचं. तुम्ही बघू शकता एक डाट मी मारून दाखवलेला आहे. तसंच आपल्याला इकडचं सुद्धा मारायचं आहे. आता जे टक्स आहेत आपले ते टक्स जे आहेत ते कसे मारायचे तुम्ही बघू शकता की खालच्या साईडने आपल्याला जास्त अंतर आणि जसे जसे आपण वर जाऊ तसं तसं आपल्याला कमी अंतर घेऊन हे जे टक्स आहेत ते मारायचे आहेत. आणि याची जे लंबाई आहे ते 4 इंच एवढी याची 4 इंच एवढी याची लंबाई आहे. आता आपल्याला हा जो कापड आहे असा सरळ बाजूकडे करायचा आहे. नंतर आपल्याला 2 इंच ते 2.5 इंच एवढी एक पट्टी घ्यायची आहे. पट्टी घेतल्यानंतर ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशी खालच्या साईडने अटॅच करायची आहे. ही पट्टी अशी ठेवायची आणि आपल्याला याच्यावरची टीप मारून घ्यायची. आता आपण जे आहे ते अशी टीप मारून घेतली. नंतर याच्यावर मी प्रेस टीपसुद्धा मारली आहे. प्रेस टीप मारल्यानंतर आपण असं करून घेऊया. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे अटॅच झालेलं आहे. आता आपल्याला हे जे आहे अशी फोल्ड मारायची आहे आणि याच्यावर आपल्याला एक टीप मारून घ्यायचं आहे. की आपण याच्यावर सुद्धा उलट साईडने अशी टीप जी आहे ते मारून घेतली. सरळ साईडने बघू शकता ही अशा प्रकारे येईल. बॅक साईड तर झाली तयार. आता तुम्ही याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लेससुद्धा लावू शकता. खालून आणि वरून दोन्ही साईडने तुम्ही अशी गळ्याला लेस लावू शकता. आता हा पार्ट तर आपला झालेला आहे. आता आपण घेऊया कटोरी. तर कटोरी ठेवायची कशी तर सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला जे सरळ बाजू आहे याची जे सरळ बाजू आहे सरळ बाजू खालच्या साईडने ठेवायची आपल्याला. अशी सरळ बाजू जी आहे ती खालच्या साईडला आहे आणि ही जी वरची बाजू आहे हे उलट साईड आहे. याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित ते असं कळत नसेल कारण की कपडा सेम आहे. पण माझ्या हाताला जे आहे ती त्याच्यावरून मी तुम्हाला सांगत आहे की कपडा कुठलाही असू द्या तुम्हाला जो सरळ भाग आहे तो खालच्या साईडने ठेवायचा आहे. उलट भाग असा ठेवायचा आहे. नंतर याच्यावर व्यवस्थित असंच्या असं अमोरासमोर कटोरी जी आहे ती अशी आपली अमोरासमोर आली पाहिजे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे ही कटोरी व्यवस्थित इथं आलेली आहे. आणि कटोरीला आता आपल्याला पूर्ण जी आहे राऊंडमध्ये याच्यावर टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता की मी व्यवस्थित असं अस्तर जो फॅब्रिक आहे मेन आपला त्याच्यावरती मी ना अशी जे जाड शिलाई असते ते जाड शिलाई याच्यावर पूर्ण चौकोनी बाजूला जे आहे ते मी मारून घेतलेली आहे. तर या साईडला सुद्धा मी तसंच केलेलं आहे. आता आपण हे असंच्या असं ठेवूया. तुम्हाला एक साईड समजून सांगते मी. आता हे असंच्या असं ठेवल्यानंतर आता परत आपल्याला एक चेक करायचं आहे की साईड पट्टी तर आपल्याला याच्या बाजूला अशी लावायची असतं. खूप जण जे आहेत ते याच्यामध्ये कन्फ्यूज होता. तर हे याच्या बाजूलाच ठेवायचं आहे आपल्याला. तर त्यासाठी सुद्धा जो खालचा पार्ट असतो तो खालचा पार्ट आपल्याला शिदा जो आहे तो या साईडने ठेवायचा आहे. खालच्या साईडने शिदा भाग जो आहे तो खालच्या साईडने ठेवायचा. उलट भाग या साईडने ठेवायचा आणि नंतर त्याच्यावर आपल्याला हे असं ठेवायचं आहे. नक्की कळत असेल तुम्हाला की कशा प्रकारे. तर सेम याच प्रकारे आपल्याला या साईडची सुद्धा साईड पट्टी ठेवायची आहे. अगोदर साईड पट्टी जी आहे ती अशी व्यवस्थित सेट करायची की व्यवस्थित येते की नाही. कधी कधी काय होतं की नवीन शिकणाऱ्याच्यांनी हे दोन्हीही जे आहेत ते असं एकाच बाजूला लागून जातात. अशा एकाच बाजूने जे आहेत त्या दोन्हीच्या दोन्ही त्यांच्याच्यानं होऊन जातात. पण आपल्याला काळजीपूर्वक लक्षपूर्वक हे व्यवस्थित ध्यान ठेवून जे आहे ते आपल्याला करायचं आहे. म्हणून असं सेट करायचं ना अगोदर, नंतर शिवायचं. घाई करायची नाही. नंतर अशी व्यवस्थित सेट करायची. तुम्ही बघू शकता आता की हे जे 2 कटोऱ्या आहेत त्या कटोऱ्याच्या बाजूला आपली साईड पट्टी व्यवस्थित सेट झाली. आता आपण कटोरे जे आहेत ते साईडला काढूया आणि हे जे साईड पट्टी आहे साईड पट्टीला सुद्धा पूर्ण अशा राऊंडमध्ये जे आहे ते आपण दोन्ही साईड पट्टीला टीप मारून घेऊ. तुम्हाला व्यवस्थित समजायला यावं यासाठी मी आता अगोदर पहिला
कटोरी आणि साईड पट्टी जे आहे ते कट करून घेते. आपल्याला जो एक्स्ट्रा कापड उरलेला आहे आपल्याला तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. आणि मी नंतर क्रॉसपट्टी जी आहे ते खालची एकाला एक अटॅच करते. काय होतं, नवीन जे शिकणारे असतात ते हे साईड पट्टी क्रॉसपट्टी याच्यामध्ये त्यांना व्यवस्थित काही समजत नाही आणि ते उलटं सुलटं जोडून देत असतात. म्हणून आपण अगोदर हे कट करून घेऊया, म्हणजे त्यांना असं व्यवस्थित कळेल की कशा पद्धतीने हे करतात. म्हणून आता तुम्ही बघू शकता की हे एक मी कशा प्रकारे काटलेले आहे. अशाच प्रकारे मी हे सर्व जे आहे ते कट करून घेते. आता तुम्हाला स्पष्टपणे ते दिसत आहे. तर आपण आता हे समोरची जे साईड आहे आपण त्या साईडने असं करून घेऊया, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल. तर तुम्ही बघू शकता की हे जे पार्ट आहेत आपल्याला असे अमोरासमोर चेक करायचे आहेत, तेव्हाच आपलं अस्तर व्यवस्थित लागलं असं समजायचं. बघू शकता तुम्ही अमोरासमोर ठेवल्यामुळे कसं व्यवस्थित असं लागलं. आता आपल्याला हे जे आहे ते व्यवस्थित याला अटॅच करावं लागेल. आणि हे इकडनं त्या अगोदर आता आपण क्रॉसपट्टी अगोदर तयार करून घेऊया. याला कटोरी म्हणतात, याला साईडपट्टी म्हणतात आणि क्रॉसपट्टी म्हणजे ते खालच्या बाजूची. तर आता हे तर आपलं एकाला एक अटॅच झालेलं आहे. आता आपण एकच पार्ट घेऊया, हा एक पार्ट घेऊया. आणि ही जी ही जी क्रॉसपट्टी आहे, ही क्रॉसपट्टी आपली जी आहे ती अशी लागायला हवी. म्हणून आता हे कसं एकाला एक अटॅच करायचं हे बघा. तर त्यासाठी आपल्याला अगोदर ही जी आहे हे व्यवस्थित असं ठेवायचं आहे. ही जी आहे हे आपल्याला तुम्ही बघू शकता या साईडला मोठी साईज आणि या साईडला लहानी साईज अशी 2 साईज आहेत. म्हणजे हे अंतर जे आहे याचं ते बघायचं की किती आहे. हे 3 आणि हे जे आहे हा 2.5 आहे. म्हणून आपल्याला जे मोठे साईज आहे ते मोठे साईज असे ठेवायची आहे. मोठी साईड समोरच्या बाजूला यायला पाहिजे आणि लाईनी साईज जी आहे ती मागच्या बाजूला. आणि याच्यावर आपल्याला अशी एक टीप मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की आपण जी मोठी बाजू आहे ती या साईडनं आणि लाईनी बाजू आहे ती या साईडनं. तुम्ही हे बाजू या साईडनं सुद्धा ठेवू शकता, म्हणजे लाईनी बाजू समोर आणि मोठी बाजू मागे असं सुद्धा असलं तरी चालेल. पण फक्त जेव्हा आपण एकसारखं जोडू तेव्हा मागच्या साईडनं जोही साईड असेल, मोठी असो या लहान, तर त्याच्या बाजूला आपला जो आपण दुसरी जोडू साईडपट्टी, तर आपल्याला हे आणि हे सेम यायला हवं. एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला ते समजत नाही, म्हणून आपण काय करतो की हे जे मोठी बाजू असते याची हे आपण इथं जोडून देतो. आणि इथं जोडल्यामुळे काय होतं की जेव्हा आपण त्याला लावायची वेळेस कोशिश करतो ते होत नाही, कारण की आपलं ते उलट लागलेलं असते. म्हणून तुम्ही जेव्हाही क्रॉसपट्टी एकाला एक जोडाल तेव्हा तुम्ही फक्त लक्षपूर्वक हेच काळजी करायची की हे जे दोन्ही पार्ट आहेत हे एकसारखेच यायला हवे, ते लहान असो या मोठे. म्हणून मोठी या साईडनं ठेवायचं, तर मी या साईडनं ठेवलं आणि लहान जे आहेत ते एका समोर एक आलेले आहेत. तो तुम्ही ही मोठी साईज बी एका समोर एक ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. नंतर याच्यावर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सरळ मी याच्यावर टीप मारली. नंतर हा कापड जो आहे तो आपल्याला असा करून घ्यायचा आहे. आणि असं केल्यानंतर सुद्धा आपल्याला याच्यावरती एक टीप मारून घ्यायची, प्रेस टीप मारायची आपल्याला. तर आता तुम्ही बघू शकता की आपण याच्यावर जे आहे ते अशी प्रेस टीप मारून घेतलेली आहे. प्रेस टीप मारल्यानंतर हा जो कापड आहे हा आपला असा खालच्या साईडने जाणार. असा खालच्या साईडने गेल्यानंतर परत आपल्याला याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. हे सुद्धा आपल्याला असंच खालच्या साईडने दाबायचं आहे. आणि खालच्या साईडने दाबल्यानंतर आपल्याला याच्यावर एक टीप मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे आपण एकाला एक जे आहे ते अशी टीप मारून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की हे जे आहे ते असं सारखं समोर आलेलं आहे. आता तुम्ही नवीन शिकणारे आहात म्हणून तुमचा कपडा जो आहे तो इकडे तिकडे जाणार, म्हणून तुम्हाला अशी जी आहे ती अशी टीप मारून घ्यायची आहे. याच्यावर सुद्धा अशी टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप मारल्यानंतर हा जो एक्स्ट्रा फॅब्रिक असतो हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मी असंच करून घेते कारण की मला सवय आहे. पण तुम्ही नवीन शिकणारे आहात म्हणून तुम्ही असं करू नका. तुम्ही अगोदर याला टीप मारून घ्या आणि तुम्हाला होईल तुमच्याच्याने योग्य तर तुम्ही करा असं. नंतर आता तुम्ही बघू शकता की हा एक्स्ट्राचा जो फॅब्रिक आहे हा जो मी कट करत आहे हा सुद्धा तुम्हाला असा कट करून घ्यायचा आहे. आता कट केल्यानंतर तुम्ही बघू शकता की सारखी बाजू जी आहे ती अशी आम्हाला समोर येते. तर त्या अगोदर आता आपण तिन्ही पार्ट जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. म्हणून आता आपण कटोरी आणि हे जे कटोरी साईडपट्टी
कटोरी साईड पट्टी एकाला एक अटॅच करू। तर त्यासाठी जे कटोरी आहे, हा जो आपला लेफ्ट साईडचा हात आहे त्याकडची जी बाजू असते ती कटोरी आपल्याला अशी ठेवायची आहे, याच्यावर उलट अशी ठेवायची आणि इकडून जे आहे ते आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। अशी करू नवीन शिकणाऱ्यांनी ही व्यवस्थित अशी अटॅच होत नाही, तुम्हाला हे अशी जे आहे ते याला अटॅच करून घ्यायची आहे। आता अशी जी आहे ते आपली टिप मारणं झाल्यानंतर आता ही टिप मारणं तर आपली झाली। तुम्ही बघू शकता की आपल्याला डबलची टिप जी आहे ती याच्यावर मारून घ्यायची आहे। नंतर हा जो भाग आहे हा आपल्याला असा सरळ करून घ्यायचा आहे। सरळ केल्यानंतर आता आपल्याला इथं जो आहे तो आपला पॉईंट जो आहे तो द्यायचा आहे। म्हणजे कटोरी कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगते। त्यासाठी हा भाग असा उचलायचा आणि हा भाग याच्यावर ठेवायचा। पण हा जो भाग आहे हे शिलाईमध्ये आपण जेवढे ॲड केलेलं आहे त्याच्या इकडनं आपल्याला घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की जे खालचा जो कापड आहे त्या कापडच्याच लेवलने वरचं आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि व्यवस्थित असं लंबाईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 2.5 इंच आणि रुंदीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच असं आपल्याला माप घ्यायचं आहे। आणि याला क्रॉसमध्ये एक लाईन जी आहे ती अशी ड्रॉ करून घ्यायची आहे, कारण की ते आपल्याला माप घेता येत नाही म्हणून अगोदर आपण टेपाने घेऊया। म्हणून नवीन शिकणाऱ्यांनी असं व्यवस्थित होत नाही, म्हणून घेऊया 1.5 इंच आणि असं घेऊया 2.5 इंच असं। हे असे 2 माप घेतल्यानंतर असं आपण असा एक डाट मारून घेऊया। याच्यावर असे 2 टिप जे आहेत ते आपल्याला मारून घ्यायचे आहेत। म्हणून आता एक टिप जे आहेत आपण असं व्यवस्थित मारून घेऊया। बघू शकता तुम्ही कटोरी किती सुंदर अशी कटोरी आपली परफेक्ट अशी कटोरी जी आहे ती आपली अशी तयार झालेली आहे। बघू शकता। तर आपल्याला याच्यावर फक्त 2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत। नंतर शिलाई मारल्यानंतर आपल्याला थोडं 1/2 इंच एवढं कटोरीचं जे साईज असते तर एवढं अंतर जे आहे आपल्याला कट करून घ्यायचं। आणि नंतर ही जी साईड पट्टी आहे तुम्ही बघू शकता या साईडने आलेली आहे व्यवस्थित, हे याला अशी अटॅच करायची आहे। म्हणून हे असं ठेवायचं आणि याच्यावर आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, तेव्हा हे सरळ होऊन असं होईल। तर अशा प्रकारे आपल्याला याच्यावर टिप मारून घ्यायची आहे। गाईज आता तुम्ही बघू शकता की आपण याला जे क्रॉस पट्टी आहे आपली ते सुद्धा अटॅच केलेली आहे। आपल्याला ही जी क्रॉस पट्टी आहे ही आपण अशी याच्यावरती ठेवली होती उलट साईड आणि याच्यावर अशी टिप मारून घेतलेली आहे। आणि जे 3 इंचची पट्टी आहे ती समोरून घेतलेली आहे आणि मागच्या साईडने जे 2.5 इंचची काटलेली होती आपण साईजनुसार ते आपण अशी अटॅच केलेली आहे। तर या साईडने सुद्धा मी तसंच करून घेतलेलं आहे। दोन्ही साईड आपण तशा करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा सेम टू सेम असं आपण कटिंगसुद्धा केलं आणि स्टिचिंगसुद्धा केलेलं आहे। तर याच प्रकारे सेम मी हे स्टिच करून घेतलेलं होतं। आता आपल्याला याला कोणी बटन लावते तर कोणी हुक लावते, त्याच्यासाठी आपल्याला 2 पट्ट्या लावाव्या लागतात। तर आता त्या पट्ट्या कशा लावायच्या हे मी तुम्हाला सांगते। त्याच्यासाठी आपण हे पट्ट्या घेतलेल्या होत्या। आता ही जी पट्टी आहे ही पट्टी आपल्याला याच्या खालच्या बाजूला अशी ठेवायची आहे। डबल फोल्डमध्ये करायची पट्टी आणि पट्टी अशी ठेवायची आहे। खालच्या बाजूने ठेवल्यानंतर आपल्याला त्याच्यावरून एक अशी टिप मारून घ्यायची आहे। आता आपण ही जी टिप आहे ही टिप याच्यावर मारलेली आहे। आता आपल्याला ह्याचा कापड आहे असा काढायचा आहे। काढल्यानंतर आपल्याला एक याच्यावरती तुम्हाला होईल तर तुम्ही एक टिप मारून घ्यायची। नंतर हा जो कापड आहे हा खालचा हा थोडा असा फोल्डिंग करायचा। फोल्डिंग केल्यानंतर हा जो कापड आहे हा असा याच्यावरती टाकायचा आणि असं टाकल्यानंतर आपल्याला सरळ अशी एक टिप याच्यावरनं मारून घ्यायची। पण फक्त एवढं लक्षात ठेवायचं ही जी पट्टी आहे आपण याच्यावर टाकतो, कोणी डायरेक्ट ही पट्टी पुरीची पुरी याच्यावर टाकून देणार, पण आपल्याला हे असं करायचं नाही। अर्धी पट्टी जी आहे ती बाहेरच्या साईडला आली पाहिजे, फक्त अर्ध्यापेक्षा जास्त पट्टी जी आहे ती याच्यावरती आला पाहिजे। तुम्ही बघू शकता की खालच्या साईडने सुद्धा ही पट्टी खालच्या साईडने सुद्धा एवढी राहते आणि वरच्या साईडने ही एवढी येते। तर असं केल्यानंतर आपल्याला याच्यावर अशी एक टिप मारून घ्यायची आहे। तर आता आपण या साईडने तर पट्टी लावलेली आहे, या साईडने आपली शिलाई मारून झालेली आहे, पण आता या साईडने लावायची आहे।
या साईडने लावण्या अगोदर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता वरची साईड आतल्या बाजूला दिसते आणि जी खालची साईड आहे ते बाहेर दिसते। तर आपल्याला सर्वात अगोदर हे जे आहे एक लेवल करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्राचा फॅब्रिक असतो तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर जे आणखी आपल्याकडे एक पट्टी आहे ती पट्टी आपल्याला ही अशी याच्यावरती ठेवायची आहे। अशी याच्यावरती ठेवल्यानंतर अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे आणि याच्यावर एक आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तुम्ही असं सुद्धा करू शकता। या हाताने असं करायचं आणि याच्यावरती एक टिप जी आहे ते आपल्याला अशी मारून घ्यायची आहे। याच्यावर टिप मारल्यानंतर आपल्याला परत एक प्रेस टिप सुद्धा याच्यावर मारून घ्यायची आहे। ती अशा प्रकारे मारायची। मारल्यानंतर अर्धा इंच एवढी पट्टी राहू द्यायची आपल्याला आणि ही जी आहे ही आतच्या बाजूला असं दाबायची आहे आणि परत ही जी आहे असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि याच्यावर सुद्धा आपल्याला एक टिप जी आहे ते मारून घ्यायची। ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशी याच्या खाली दाबायची आहे। दाबल्यानंतर हा जो एक्स्ट्रा कापड आहे तो हा आपल्याला असा याच्या खाली फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला याच्यावरनं अशी एक टिप मारून घ्यायची आहे। तर आता तुम्ही बघू शकता जर तुम्हाला समोरचा गळा जो आहे तो खूप सारा असा डीप पाहिजे असेल, जसं की हा गळा आपला असा असते, तुम्हाला जर हा गळा असा पाहिजे असेल, खूप असा मोठा पाहिजे असेल समोरचा, तर तुम्हाला ही जे आहे हा गळा आपल्याला थोडासा असा वाढवायचा आहे। म्हणजे तुम्हाला हे समोरची बाजू जी आहे ती अशी कट करून घ्यायची आहे। खूप जणांना असा गळा लागतो म्हणून दोन्ही साईडचा आपल्याला असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। पण यांना जे आहे ते ब्लाऊज असंच पाहिजे म्हणून मी हे असं राहू देते व आता आपण याला पायपिंग करून घेऊया। त्यासाठी आपण ज्या 2 पट्ट्या कापलेल्या होत्या ते पट्ट्या तर आपल्याकडे अवेलेबल आहेतच। आता ही जी पट्टी आहे ही आपल्याला अशी फोल्डिंगमध्ये करायची आहे। फोल्डिंगमध्ये केल्यानंतर आपल्याला ही अशी याच्यावरनं ठेवून आपल्याला याच्यावरती अशा टिप जे आहे ते मारून घ्यायचे आहे। तर चला आता आपण ती पट्टी लावूया। ही पट्टी लावल्यानंतर अर्धा इंच आपल्याला पट्टी बाहेर सोडायची आहे आणि जे एक्स्ट्रा आहे त्याच्यापेक्षा ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एवढं मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे। नंतर याला मी छोटे छोटे असे जे कट आहे ते मारून घेते। म्हणजे याने काय होते की आपली जे पायपिंग आहे ते अगदी व्यवस्थित आणि खूप दिसायला सुंदर अशी येते। आता आपण जेव्हा पायपिंग करूया त्यासाठी आपण हा जो कापड आहे हा असा खालच्या साईडने मोडूया आणि खालच्या साईडने मोडल्यानंतर तुम्ही बघू शकता की पायपिंग कशा प्रकारे हे होत आहे। तर अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि याच्या मधोमध आपल्याला जे टीप आहे ती आपल्याला अशी मारून घ्यायची आहे। इथं आपल्याला फिट करून घ्यायचं आहे, नाहीतर हे निघतं। म्हणून आता आपण असा आपला लेफ्ट साईडचा हात आहे तो आपल्याला असा ठेवायचा आहे आणि राईट साईडच्या हाताने जे मागचं हे सेटलच्या मागे जे असतं खालीवर करायचं, आपल्याला ते असं खालीवर करायचं आहे आणि असं 2-4 वेळा आपल्याला असं मागे पुढे हे घेऊन हे जे आहे इथं त्याचं तोंड जे आहे ते असं फिट करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी जे पायपिंग आहे ते आपली झालेली आहे। तुम्ही आजच्या साईडने सुद्धा बघू शकता खूप फिनिशिंगने आपली जे पायपिंग आहे ते आलेली आहे। तुम्ही सुद्धा अशी करा, नक्की तुमची अशीच व्यवस्थित येईल फिनिशिंगमध्ये। आणि याच प्रकारे आपल्याला इकडच्या सुद्धा गळ्याची पायपिंग अशीच करून घ्यायची आहे। आता तुम्ही बघू शकता या साईडची सुद्धा पायपिंग केलेली आहे आणि या साईडची सुद्धा पायपिंग माझी करणं झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर प्रकारे आपली जे पायपिंग आहे ती झालेली आहे। आता आपल्याला हे असं ठेवायचं आहे। नंतर जो बॅक साईडचा गळा आपण बनवलेला होता तो बॅक साईडचा गळा आता हा सरळ बाजू आहे, तर बॅक साईडच्या गळ्याची उलट बाजू आपल्याला त्याच्यावरती टाकायची आहे। तुम्ही बघू शकता हे या साईडनं मेन फॅब्रिक आहे आणि हे अस्तर आहे, म्हणून हे असं ठेवायचं आणि जे आपण बॅक साईड आहे हे आपल्याला याच्या उलट ठेवायची आहे। अशी उलट ठेवल्यानंतर आपल्याला शोल्डर टू शोल्डर जे आहे ते जोडून घ्यायचं आहे। तर आता आपण शोल्डर टू शोल्डर जोडून घेऊया आणि असं आपल्याला फिट करून घ्यायचं आहे। ते जे गळे आहेत आपले ते असे व्यवस्थित असे फिट करून घ्यायचे आहे। 2-3 वेळा केल्यानं काय होतं की ते जे
गळ्या आहे मागचा आणि पुढचा. तुम्ही बघू शकता की इथं आपल्याला ते एकदम फिट जी शिलाई आहे ते मारून घ्यायची आहे. ते शिलाई मारल्यानंतर हा जो एक्स्ट्रा कापड उरतो हा आपल्याला असाचा असा कट करून घ्यायचा आहे. या साईडचा सुद्धा आपल्याला असाचा असा कट करून घ्यायचा आहे. हा कापड का बरं उरला? कारण जेव्हा आपण गळ्याचा माप टाकतो तर गळा आपण वरच्या साईडने 2 इंच घेतो, खालच्या साईडने 2.5 इंच घेतो. त्याच प्रकारे समोरचं माप टाकतो तेव्हा आपण समोरच्या साईडचा गळा 2.5 घेतो आणि शोल्डर 3 घेतो. तर आपण समोरच्या साईडला तर व्यवस्थित माप घेतो, पण मागच्या साईडने आपण अर्धा इंच इथं कमी घेतो गळ्यामध्ये. कारण आपला गळा जो आहे तो व्यवस्थित यायला पाहिजे, उतरायला नको, म्हणून आपण 2 घेतो. तर ते जे आपण माप 2.5 घेतलेलं असते हा त्यातला अर्धा इंच कापड तो उरत असतो, म्हणून हा कट करून घ्यायचा. नो प्रॉब्लेम, काहीच टेन्शन घ्यायचं नाही आणि ब्लाऊजसुद्धा तुमचं अगदी परफेक्ट बसेल. तर आता हा आपण हे असं कट करून घेऊया. आणि कट केल्यानंतर आता आपण याला जे आहे ते अस्तीन जोडूया. अस्तीन जोडण्याच्या पूर्वी आपल्याला अस्तीन एकाला एक अटॅच करायचे आहे. अटॅच केल्यानंतर फिशकट द्यायचा आहे. फिशकट जो आहे तो समोरच्या साईडनेच यायला हवा. हे सर्व गोष्टी आपल्याला लक्षपूर्वक ध्यानात ठेवायचे आहेत. तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की आता सरळ बाजू आपली हे आहे आणि उलट बाजू हे खालची आहे. तर आपल्याला असं जे मेन फॅब्रिक आहे ठेवायचं आहे. नंतर याच्यावर अस्तीन ठेवायची आहे. अस्तीन ठेवल्यानंतर अगोदर याच्यावर आपल्याला अशी सरळ एक टीप मारून घ्यायची आहे. हे टीप मारल्यानंतर परत एक वेळेस आपल्याला याच्यावरती अशी प्रेस टीप जी आहे ते मारून घ्यायची आहे. प्रेस टीप जी आहे ते आपल्याला अस्तरावरती यायला हवी आणि हा जे खालचं आपण शिलाई मारलेला हे उरते हे अस्तरच्या खाली यायला पाहिजे, म्हणून आपण याच्यावर अशी एक टीप मारूया. अशी प्रेस टीप मारल्यानंतर परत आता आपण हा जो अस्तरचा कापड आहे हा आपण याच्या खाली लोटूया असं आणि परत याच्यावर आपल्याला 2 टीप जे आहेत ते मारून घ्यायचे आहे. आता आपण एक टीप मारली, लगेच आपल्याला त्याच्या साईडला दुसरी एक टीप मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की याच्यावर आपण 2 टिपा जे आहेत ते मारून घेतलेले आहे. तर दुसऱ्या साईडची सुद्धा अस्तीन मी अशीच तयार केलेली आहे. आता तुम्ही बघू शकता की हे जे अस्तीन आहे ही आपल्याला सरळ अशी ठेवायची आहे. अस्तर जे आहे ते खालच्या साईडने यायला पाहिजे आणि वरच्या साईडने मेन फॅब्रिक हे आपण अशी एक सरळ ठेवूया. आता याच्यावर आपल्याला एक उलट ठेवायची आहे. आपल्याला हे अशी ठेवायची नाही आहे. याच्यावर आपल्याला जे सरळ बाजू आहे ते सरळला सरळ अटॅच झाली पाहिजे. तर ही सरळ बाजू आहे, ही सरळ बाजू आपल्याला याच्यावरती ठेवायची आहे आणि वरच्या साईडने तुम्ही बघू शकता की हे अस्तर आलेलं आहे. वरच्या साईडने अस्तर आलेलं आहे, सर्वात खालच्या साईडला अस्तर आहे. तर आपल्याला हे असं एकावर एक ठेवायचं आहे. नंतर आपल्याला एक अशी फोल्ड मारायची आहे. फोल्ड मारल्यानंतर तुम्ही बघू शकता की आता आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की आपली अस्तीन आपल्याला किती इंचाची पाहिजे. तर आता आपण चेक करून घेऊया. तुम्हाला हवी असेल तुम्ही ते अस्तीन तेवढी घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता की 500 अस्तीन आपल्याला एवढीच पाहिजे, म्हणून हे व्यवस्थित आहे. बाकी हा एक्स्ट्राचा जो कापड आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचा कापड आता आपण कट करून घेतला. आता आपल्याला याला फिश कट द्यायचा आहे, पण तो फिश कट जो आहे तो फक्त आपल्याला वरचे जे 2 साईड असतात तुम्ही बघू शकता की हे जे 2 साईड असतात फक्त आपल्याला यालाच फिश कट द्यायचा आहे. म्हणून आता आपण इथं अगोदर सेंटर पाडून घेऊया. सेंटर पाडल्यानंतर आपण याचे 2 भाग घेऊया. अस्तरचे आहेत म्हणून आपल्याला हे वरचे जे 4 आहेत ते घ्यायचे आहेत, म्हणून हे 2 भाग उचलून घेऊया. लागल तर तुम्ही असं सरळसुद्धा करू शकता. आणि असं केल्यानंतर हे जे 2 भाग आहेत हे 2 भाग व्यवस्थित बघून घ्यायचे आणि नंतर याला असा फिशकट आकार देऊन द्यायचा. तुम्ही बघू शकता असा फिशकट आकार दिल्याने काय होतं मी तुम्हाला ते सांगते. फिशकट आकार जो आहे तो आपला असा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. फिशकट आकार दिल्याने आता तुम्ही बघू शकतात की हे आपलं शोल्डर आहे समोरचं. तर इथं जे आहे तो असा पप येतो, म्हणजे हे जे फुगतं हे फुगत नाही. फिशकट दिल्याने ते व्यवस्थित आपण जेव्हा ब्लाऊज घालतो ते व्यवस्थित आपल्या फिटिंगमध्ये बसतं आणि तो जो गोळा इथं जमा होतो फुगतं ते फुगत नाही. म्हणून फिशकट देणं हे खूप जरुरी आहे.
नंतर आता तुम्ही बघू शकता हा जो फिश कट आहे हा आपल्याला समोरच्याच बाजूने द्यायचा आहे. म्हणून आता आपण काय करूया, अगोदर चेक करून घ्यायचं की कसं ठेवायचं. म्हणून बॅक साईड इकडं आणि फ्रंट साईड इकडच्या बाजूला असं ठेवायचं आहे. नंतर हे जे असते ना ही आपल्याला अशीची अशी उचलायची आहे. तुम्ही बघू शकता की आपण आता लगेच फिश कट केला आहे. तर हा फिश कट जो आहे तो समोरच्या साईडने येत आहे, म्हणून असं चेक करायचं. आणि जे शोल्डर आहे त्या शोल्डरवर आपण जे एक निशाण केलेलं होतं याचं सेंटरमध्ये हे असं याच्यावर असं ठेवायचं आहे. असं ठेवल्यानंतर आपल्याला अगोदर मागच्या साईडने स्टिच करायचे आहे. नंतर समोरच्या साईडने जे आहे ते हे असं स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशी आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. नंतर हे असं उलट करून घ्यायचं आहे आणि उलट केल्यानंतर आपल्याला एक याच्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता की आपली जे अस्तीन आहे ते या ब्लाऊजला जे आहे ते व्यवस्थित अटॅच झालेली आहे. तुम्ही बघू शकता. नंतर दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला अशीच लावायची आहे. त्यापूर्वी आपल्याला याच्यावर डबल एक टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ब्लाऊज घातलं तर ते लगेच फाटायला नको. ते झाल्यानंतर दोन्ही अस्तीन लावल्यानंतर आपल्याला हे असं चेक करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आहे किंवा नाही. तुम्ही बघू शकता मी तुमच्यासमोर लाईव्ह दाखवत आहे की हे व्यवस्थित आहे. मी तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने आणि मागच्या साईडने तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित हे जे आहे फिटिंग आपली आलेली आहे. नंतर याला आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंग करण्यापूर्वी आपण हे एकाला एक असं लावून बघूया. लावून बघल्यानंतर तुम्ही बघू शकता की हे थोडंही खालच्या वर झालेलं नाही आहे. जर तुमच्याच्याने नवीन शिकणारे असाल आणि थोडंफार जर का हे खालच्या वर झालं तर तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता, बाहीमध्ये ॲडजस्ट करू शकता किंवा क्रॉसपट्टीमध्ये ते तुम्ही टिप मारून ॲडजस्ट करू शकता. आणि मागच्या साईडने जर मोठं झालं तर तुम्ही मागच्या बाहीमध्ये इथे ॲडजस्ट करू शकता. आता असं केल्यानंतर हे जे अस्तरचं ब्लाऊज आहे म्हणून आता आपण सरळ बाजूकडून याच्यावरती टिप मारून घेऊया दोन्ही साईडने. नंतर हे उलट करूया आणि नंतर करूया फिटिंग. एक साईडची आपली टिप जी आहे ते मारणं झालेली आहे. अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा टिप मारून घ्यायची आहे. अशी टिप मारल्यानंतर आता आपल्याला हे जे आहे असं सरळ उलट्या साईडने करून घ्यायचं आहे. उलट साईडने केल्यानंतर आपल्याला लगेच इथं एक अर्धा इंचावर एक टिप मारून घ्यायची आहे. आता तसंच या साईडने सुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हे फिटिंग आपली एक एक टिप जी आहे ती याला मारणं झालेली आहे. आता आपल्याला फिटिंग करायची आहे. त्यासाठी आता आपण किती इंचाचं ब्लाऊज आहे ते बघूया आणि त्या प्रकारे आपल्याला टिप जे आहे ते मारून घ्यायची आहे. तर खूप सारा एक्स्ट्रा हे आहे म्हणून आता आपण उलट साईडने कशा टिप मारूया हे बघा.